नमस्कार मित्रांनो, आता आहे 16 मार्च आणि 16 मार्चला आपण चाललेलो आहोत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या आतून. आता तुम्ही बघू शकता स्मार्ट सिटीमध्ये दिवसाढवळ्या झालेला हा चिखल, दिवसाढवळ्या पडलेले हे खड्डे आणि दिवसाढवळ्या बघा ती समोरून गाडी येते. आता आमची पण गाडी जाणार आहे, कशी निघणार आहे आता परमेश्वरालाच माहिती. बघा जर समोरच्या गाड्या उद्या बुडत असतील तर मला वाटते आपण परतच जाऊया रे. हां हे बघा ही स्मार्ट सिटीचे हजारो कोटी रुपये उधळून भर उन्हाळ्यामध्ये इथूनच रे स्मार्ट बाग गाडी आपल्या अडकू शकते. स्मार्ट सिटीची ही झालेली परिस्थिती समोर बघताय. फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा त्यात अडकली. आपली रिव्हर्सच गेल्याचे सांभाळून घे कुठून ते. हां हां वळून घे व्यवस्थित. हे बघा ही स्मार्ट सिटीची परिस्थिती आहे. आता आम्ही तर सावध झालो बा, पुढं जाणं काही योग्य नाही आहे, आम्ही मागे वळत आहोत. ही स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवडची ही परिस्थिती आहे. ह्याला जाऊ दे. हे बघा अग्निशमनची गाडी गेलेली आहे. आता ह्यांची तर गाडी कुठूनही निघू शकते, पण आम्ही काय करायचं म्हणून आम्ही आपले शहाणपणा केलेला आहे. आम्ही आपले परत चाललेलो आहोत. थांब ही पण गाडी जाऊ दे पुढे. मग आपण ह्या गाड्या पास झाल्यानंतर इकडून जाऊया आरामशीर. ह्या गाड्या दे मग आपण जाऊया तिकडून, कारण खड्डा खूप मोठा आहे, रिस्क नको घ्यायला. तर मित्रांनो दिवसाढवळ्या हे सगळं चालू आहे. स्मार्ट सिटीची ही डर्टी सिटी झालेली आहे. 22,000 कोटीचा धुराळा झालेला आहे आणि आता कर्जाचा हा चिखल झालेला आहे, ज्याच्यातून नागरिकांनी जायचे. आता हे चिखल हा वाळला की त्याचा धुराळा आणि त्याच्यातून परत डस्ट पोल्युशन. तर आता आम्हाला पुढे जाण्याऐवजी आम्ही मागे आलेलो आहोत, कारण आपलं आयुष्यसुद्धा ह्या धुळीमुळे जवळपास 20 वर्षांनी मागे आलेलं आहे. आणि म्हणूनच आपण धूळमुक्त पिंपरी चिंचवड शहर ही जी मोहीम सुरू केली आहे मित्रांनो, त्याचं गांभीर्य हे आहे की 16 मार्च या दिवशी सुद्धा या शहरामध्ये ही परिस्थिती आहे. आता चिखलातून आम्ही पार झालेलो आहे, परत आलेलो आहे. आता जी वाळलेला जो चिखल आहे त्याची जी धूळ उडते ती अख्ख्या शहरामध्ये असे धूळयुक्त असं हे शहर झालेलं आहे. त्यामुळे आता बस झाली प्रगती अशी म्हणायची वेळ आली आहे. आता नको स्मार्ट शब्द ऐकला, स्मार्ट सिटी शब्द जरी ऐकला ना तरी लोकांच्या अंगावर काटे उभे राहतील आणि त्यांच्या खिशाला झटके बसतील आणि आरोग्याचे खूप मोठे हिसके त्यांना बसतील. अशा प्रकारची ही स्मार्ट सिटीची अवहेलना, दुर्दशा आणि स्मार्ट शब्दाचं काय म्हणते ना नको तेवढं वाटोळं या शहरामध्ये झालेलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता की हे गावातले रस्ते सुद्धा याच्यापेक्षा चांगले आहेत आणि धूळमुक्त असतील बऱ्यापैकी. हे बघा ही अशी भयान परिस्थिती आहे. रावेत सर्वात वेगाने डेव्हलप होणाऱ्या ठिकाणची ही परिस्थिती आहे. रावेत ताथवडे वाकड पुनावडे सगळे धूळ आणि धूळ, आयुष्याची धूळधाण झाली नागरिकांची.